पुन्हा एकदा कामानिमित्त पुण्याला जावं लागलं होतं. तर आम्ही पोचलो होतो देऊळगावमध्ये. तर हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर आज व्हिडिओ आहे पुण्याचा, खास करून गाथा मंदिराचा. तर लास्ट टाईम जे मी व्हिडिओ शूट केला होता तो अंधारातच शूट झाला होता. एवढा काही छान परिसर तुम्हाला मला दाखवता आला नाही. त्याच्यामुळेच गाथा मंदिरमध्ये आलो होतो. जिथं संत तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर आहे ते देऊळगावमध्ये आम्ही आलो होतो. तर इथं बघा किट्टूची कशी मस्ती वगैरे चालू आहे. जिथं जाईल तिथं माझ्या किट्टूची मस्तीच चालू असते. तर हा मंदिराचा बाहेरचा लुक आहे आणि हा आतला लुक आहे. तर इथं जे फवारे वगैरे उडतात ते पाण्याचे, तर बघा किट्टू त्याच्यासोबत पण खेळत आहे आणि किती छान एन्जॉय करत आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि इकडचा परिसर खूप छान आहे, शांत वाटत होतं आणि खरंच खूप मोठा परिसर आहे आणि खूप क्लीन आणि नीट होतं, खूप छान वाटत होतं असं. तर तुम्ही बघू शकता इकडं केवढा मोठा परिसर वगैरे आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच. तर मस्त असं छान आम्ही फिरून वगैरे घेतलं, छान फोटो वगैरे पण काढले वगैरे आम्ही इथं. आणि खरंच खूप छान मंदिर आहे हे. आणि तिकडं खूप सारे मंदिर आहे देऊळगावमध्ये, तर खूप सारे मंदिर आहेत असं. तर मी, चिमी आणि किट्टू आम्ही तिघे पण निघालो. नंतर मस्तपैकी छान आम्हाला रिटर्न पण यायचं होतं. तर मस्त मेट्रोमध्ये बसून आम्ही रिटर्न वगैरे निघालो. आणि मस्त आता पुण्याला गेलो आहे तर पुण्याची मिसळ खाणार नाही असं तर कधी होणारच नाही. मस्त मिसळवर ताव वगैरे मारला आणि किट्टूने मस्त असं वडा सांबार वगैरे मागवलं होतं. त्याला मिसळ खायची इच्छा नव्हती. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय.